Good morning, students. Today we are going to see Standard 8 English 1.2 Androcles and the Lion. It's a summary and the lesson one by one. आपल्याला माहित आहे की पाठीमागच्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये माणसाचा व्यापार चालत असे आणि यामध्ये रोम या शहरातून त्या ठिकाणी एक अँड्रॉक्लिस नावाचा व्यक्ती त्याला त्या ठिकाणी गुलाम म्हणून आफ्रिकेमध्ये नेण्यात आलेलं होतं आणि आफ्रिकेमध्ये नेण्यात आल्यानंतर त्यांचा जो मालक होता तो मालक त्याला अतिशय त्रास देत होता, त्याला खायला प्यायला अन्न देत नव्हता आणि अशा अवस्थेमध्ये एके दिवशी तो काय करतो, स्वतःची सुटका कशीतरी करून घेतो तिथून आणि समुद्राच्या किनाऱ्यावरून तो चालत जायला लागतो. त्याला माहीत असतं की समुद्राच्या किनारी जर आपण चालत गेलो तर आपण लवकर आपल्या गावी शहराला पोहोचेल. आणि असं चालत असताना त्या ठिकाणी तो एका ठिकाणी थांबतो. थांबल्यानंतर तो फार थकलेला असतो, अशक्त झालेला असतो आणि एका गुहेमध्ये तो आश्रय घेतो. त्या गुहेमध्ये आश्रय घेतल्यानंतर थोड्या वेळाने त्या ठिकाणी शांत झोपलेला असताना अचानक त्याच्या कानावरती एक आवाज पडतो आणि त्या ठिकाणी सिंहाच्या ओरडण्याचा डळकाळीचा आवाज त्याला समोर दिसतो. पुढं सिंह असतो गुहेच्या समोर उभारलेला आणि आतमध्ये हा अँड्रॉक्लिस असतो. त्यानंतर त्याला असं वाटतं की आता आपलं काही यातून सुटका नाही, परंतु त्यानंतर तो व्यवस्थित बघतो त्या सिंहाकडे, तर तो सिंह नेहमी ओरडून त्या ठिकाणी आपल्या पंजा जो आहे पायाचा तो त्या ठिकाणी चाटत असतो आणि ओरडत असतो. जणू काही त्याला मदतीची आवश्यकता होती आणि म्हणून तो त्या ठिकाणी अँड्रॉक्लिसला त्या ठिकाणी जणू काही हेल्पसाठी मदतीसाठी विनवणी करत होता. त्या ठिकाणी नंतर धाडस करून अँड्रॉक्लिस त्याजवळ जातो आणि त्याच्या पंजातला जो काही काटा घुसलेला असतो तो काटा हळूच काढतो आणि मग त्याला त्या ठिकाणी सिंहाला बरं वाटतं. हा प्रसंग घडल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी पुढं जे त्या ठिकाणी जे सैन्य आहे ते सैन्य त्या ठिकाणी त्या मालकाचं अँड्रॉक्लिसला पुन्हा पकडून आणल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षा म्हणून त्याला एका ठिकाणी सगळ्या दरबारामध्ये शिक्षा म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेची पद्धत होती की एखादा भुकेलेला जो काही सिंह आहे त्या सिंहाला एका पिंजऱ्यामध्ये सोडलं जायचं आणि त्या ठिकाणी त्या गुलामाला पण सोडलं जात होतं. आता या ठिकाणी जो प्रसंग आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रसंग आहे. त्या ठिकाणी जो सिंह होता तो सिंहाला त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये सोडलं जातं. तो भुकेलेला बऱ्याच दिवसाला भुकेलेला ठेवलेलं होतं आणि तो चवताळून त्या माणसाला किंवा त्या गुलामाला पूर्णपणे फस्त करेल अशा प्रकारचा त्यांचा अंदाज असतो. अँड्रॉक्लिस घाबरलेला होता. त्याला वाटतं की आता आपलं संपलेलं आहे, आता काय आपल्याला यातून सुटका नाही आणि म्हणून तो शेवटची घटका मोजत असतो. त्या ठिकाणी तो सिंह सुद्धा अतिशय चवताळलेला होता, भुकेने व्याकुळ झालेला होता. तो उड्या मारत त्या ठिकाणी त्याच्याकडे झेप घेतो आणि काही अंतरावरती तो सिंह त्या ठिकाणी एका जागी स्तब्ध होतो, शांत होतो आणि ते झाल्यानंतर तो जो सिंह आहे असं का करतोय हे पाहण्यासाठी सगळेच लोक आश्चर्यचकित होतात आणि अँड्रॉक्लिसला पण समजत नाही नेमकं असं कसं काय झालेलं आहे, सिंह त्या ठिकाणी का थांबलेला आहे. पण नंतर लक्षात येतं की जो सिंह होता तो की ज्या सिंहाच्या पायामध्ये काटा घुसलेला होता, पंजामध्ये काटा घुसलेला होता आणि त्याला वाचवण्यासाठी म्हणजे तो काटा काढण्यासाठी अँड्रॉक्लिसने त्याला मदत केलेली होती, तोच सिंह त्या ठिकाणी होता आणि त्यामुळं तो सिंह आपल्याला वाचवलेल्या मित्राची ओळख ठेवतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची इजा न करता त्या ठिकाणी तो शांत उभारतो, तिकडे बघत राहतो आणि हे दृश्य पाहिल्यानंतर सगळे लोक त्या ठिकाणी आश्चर्यचकित होतात आणि अशा प्रकारे मैत्री जी आहे ती मैत्री त्या ठिकाणी मानव आणि प्राणी यांच्यामध्ये त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. आता आपण या ठिकाणी लाईन बाय लाईन त्या ठिकाणी बघूया काय स्टोरी आहे. लॉंग टाइम अगो देअर लिव्ड अ काइंड, gentle and courteous man called Androcles. बऱ्याच वर्षापूर्वी त्या ठिकाणी एक दयाळू, सभ्य आणि नम्र, अतिशय नम्र अशा प्रकारचा एक माणूस ज्याचं नाव अँड्रॉक्लिस असं होतं तो राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर. पण त्याचा जो मालक होता तो अतिशय क्रूर होता, निष्ठुर होता. In those days, kings, nobles, and other wealthy men used poor people as their slaves.
त्या काळामध्ये राजे किंवा जे मोठे लोक होते, श्रीमंत लोक, ते काय करत होते, गरीब लोकांना आपले गुलाम म्हणून त्या ठिकाणी वापरत होते. अँड्रोक्लिस वॉज अ स्लेव. अशामध्येच अँड्रोक्लिस सुद्धा काय होता, एक गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि त्यावेळेस जे गुलाम होते ते त्यांच्या मालकासाठी अतिशय कठोर काम करत होते किंवा त्यांना काम करावं लागत होतं. काम करणं भाग होतं किंवा काम करत होते. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. आणि त्यांचे मालक जे सांगतील काम ते त्यांना करावं लागत होतं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. आणि त्यांना कुठल्याही प्रकार स्वातंत्र्याचा वगैरे अधिकार नव्हता. आणि ते जर समजा नाराज झाले, दुःखी झाले, तरी सुद्धा त्यांचे मालक त्यांना सोडत नव्हते, घरी जायला पाठवत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर हाऊएव्हर विकेड ही माइट बी. म्हणजे तो मालक त्याचा कितीही दुष्ट असला तरी त्याच्याबरोबर त्याला राहणं भाग होतं किंवा अशा प्रकारचा एक त्यावेळेस कायदा होता किंवा तो कायद्याने बंधनकारक त्याच्यावर होतं की त्या मालकाजवळच राहायचं. अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक द हार्टलेस wicked master. His masters starved his slaves and often whipped them. आणि त्यांचा जो मालक होता अँड्रोक्लिसचा, तो अतिशय हार्टलेस होता, म्हणजे निर्दयी होता आणि दुष्ट होता. त्यामुळे तो काय करायचा, त्यांच्या गुलामांना तो उपाशी ठेवायचा आणि नेहमी चाबकाचे फटके मारायचा. अँड्रोक्लिस फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. आणि अँड्रोक्लिसला त्यामुळे वाटायचं की या जगण्यापेक्षा, या मालकाच्या धाकामध्ये जगण्यापेक्षा मृत्यू आला तरी पण चालेल. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड ऑपॉर्च्युनिटी. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही इस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आणि तो नेहमीच एक संधी बघायचा की तिथून या मालकाच्या तावडीतून आपल्याला कधी सुटता येईल, कसं सुटता येईल, याची नेहमी तो वाट पाहायचा. नाव ऑल्दो Androcles had thus run away, he was not a coward. He took shelter in a forest. He was not afraid of the wild beasts that roamed the forest. आणि जरी तो त्या ठिकाणाहून पळून गेला तरी त्या ठिकाणी त्याला कशाची भीती वाटत नव्हती. तो काही भित्रा वगैरे नव्हता. त्यामुळे तो एका जंगलामध्ये वन्य पशूंची भीती न बाळगता जंगलामध्ये एका ठिकाणी थांबला. He did not mind that he had no roof even over his head. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. त्याला आनंद या गोष्टीचा होता की तो आता एखाद्या स्वच्छंदी पक्षाप्रमाणे त्या जंगलामध्ये फिरू शकत होता, याचा जास्त त्याला आनंद होता. One day as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. एका जंगलामध्ये भटकत असताना समोरासमोर त्याची लायनची म्हणजे सिंहाची आणि त्याची भेट झाली. His first reaction was to turn and flee, but then he saw that the lion had not moved on seeing him. त्याला पहिल्यांदा वाटले की आपण आता याच्या तावडीतून पळून जावं, निसटून जावं, पण त्यांनी नंतर पाहिले की तो सिंह जो होता कुठल्याही प्रकारची हालचाल करीत नव्हता. It neither growled nor roared. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. उलट तो त्या ठिकाणी त्याच्याकडे अतिशय दयेने, व्याकुळतेने त्याच्याकडे पाहत होता. जणू काय त्या ठिकाणी तो कुठल्याही प्रकारचे गुरगुर किंवा कुठल्याही प्रकारचा तो त्याच्यावरती अटॅक करत नव्हता. Androcles paused. Then he moved very cautiously towards the lion, step by step. नंतर तो अँड्रोक्लिस थोडासा थांबला आणि हळूहळू त्या ठिकाणी त्या सिंहाकडे गेला. द लायन मून अँड व्हिम्पर्ड. आता लायन त्या ठिकाणी जो सिंह होता तो अतिशय व्याकुळतेने त्या ठिकाणी त्याला म्हणाला, विवळत त्या ठिकाणी म्हणाला, प्लीज हेल्प मी. इट्स आय सीम्ड टू से. म्हणजे म्हणत होता म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये दिसत होतं की त्याला रायडरची म्हणजे या अँड्रोक्लिसची त्याला मदत हवी होती. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. Then Androcles saw that the lion's paw was
was wounded, sore and swollen. नंतर त्यांनी पाहिलं की अँड्रोक्लिसच्या जवळ तो सिंह आल्यानंतर किंवा अँड्रोक्लिस त्या सिंहाच्या जवळ गेल्यानंतर तो त्याचे पंजे चाटत होता आणि पंजे चाटत असताना त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की त्या पंजामध्ये काटा घुसलेला होता आणि तो त्याचा पाय पूर्ण सुजलेला होता, जखम झालेली होती पायाला. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paws. हळूहळू त्यांनी आपले हात लांबवले आणि त्याच्या त्या सिंहाच्या पंजाकडे जाण्याचा प्रयत्न केला, पंजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला की जो पंजा जखमी झालेला होता आणि त्याला भीती पण वाटत होती की जर आपण त्याच्या त्या जखमी पंजाला जर हात लावला तर यामध्ये तो आपल्यावरती हल्ला करेल, याचीही भीती त्या ठिकाणी त्याला वाटत होती. बट द लायन seemed to understand his good intention. पण त्या ठिकाणी त्या सिंहाला या अँड्रोक्लिसचा जो हेतू होता तो हेतू त्याला पटला किंवा चांगला हेतू आहे त्याला असं वाटलं आणि Androcles took the paw in his left hand. Deftly he pulled out the horn. Then tearing a piece of his own clothing, the kind man bound up the lion's injured paw. To his surprise and wonder, the lion then licked his arm as if to show gratitude. अँड्रोक्लिसने त्या ठिकाणी त्याच्या पंजापर्यंत पोहोचला आणि एका हातामध्ये डाव्या हातामध्ये तो पंजा पकडून दुसऱ्या हाताने अतिशय काळजीपूर्वक आणि पटकन तो जो घुसलेला काटा होता तो बाहेर काढला आणि आपल्या स्वतःच्या जवळ असलेलं जे कापड आहे त्या कापडाने त्याची जखम घट्ट बांधली आणि त्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं की तो जो सिंह आहे तो सिंह काय करू लागला, त्याच्या पंजा हाताला चाटू लागला, जणू काय तो त्यातून त्याचं कृतज्ञता व्यक्त करत होता. Androcles remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. Androcles त्याच्याजवळ बराच दिवस राहिला, जोपर्यंत तो सिंह चालू शकत नव्हता, स्वतःचे अन्न गोळा करू शकत नव्हता किंवा खाऊ शकत नव्हता, तोपर्यंत तो स्वतःचा गोळा केलेलं अन्न त्याला शेअर करू लागला, त्याच्याबरोबर वाटून घेऊ लागला. Every day he would clean and dress the lion's wound. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles whenever he went. आणि बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी तो चालू लागला, फिरू लागला आणि बऱ्याच वेळेस अँड्रोक्लिस त्याच्याबरोबर ज्या ज्या ठिकाणी तो जाईल त्या ठिकाणी तो येऊ लागला. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. Soldiers were sent in all directions to capture Androcles. आणि या मधल्या काळामध्ये अँड्रोक्लिसच्या मालकाने त्याचे जे कोण अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना सूचना दिली की अँड्रोक्लिस इथून पळून गेलेला आहे आणि त्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी त्याचं सैन्य जे आहे ते सगळ्या दिशेने पाठवण्यात आलं. They searched for him high and low but couldn't find him. At last they came to the forest where Androcles lived. त्यांनी सगळं पाहिलं, जंगलामध्ये इकडे तिकडे पाहिलं, पण तो कुठेही सापडला नाही. शेवटी ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी ते आले. It so happened that Androcles had gone out alone that day while the lion rested near the cave. Both of them fell into the hands of the soldiers. आणि त्यावेळेस असं झालं की तो एकटाच अँड्रोक्लिस त्या ठिकाणी होता आणि जो लायन होता तो जवळच्याच गुहेमध्ये विश्रांती घेत होता आणि त्यामुळे दोघेही त्या ठिकाणी सैन्याच्या तावडीमध्ये सापडले. The soldiers took them back to the city. They put Androcles in chains in the prison. The lion was caged. अशा प्रकारे त्यांना पकडून त्या ठिकाणी शहरात नेण्यात आलं. अँड्रोक्लिसला त्या ठिकाणी साखळ्याने बांधण्यात आलं आणि या सिंहाला मात्र त्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं. In those days, people who were found to be guilty of the serious crime were fed to wild beasts as punishment. त्या काळामध्ये जो कोणी असा गुन्हा करेल किंवा गुन्हेगार म्हणून पूर्णपणे त्याला जाहीर केलं जाईल, अशा व्यक्तीला त्या ठिकाणी
वन्य पशूंच्या ताब्यामध्ये दिलं जातो, त्यांना खाण्यासाठी दिलं जातं आणि हीच त्यावेळेची शिक्षा होती. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर was a very serious crime at that time. Therefore, Androcles too was to be thrown to the wild beasts. आणि त्या काळामध्ये आपल्या मालकापासून दूर पळून जाणं किंवा गुपचूप निघून जाणं हा त्यावेळेस भयंकर गुन्हा समजला जात होता. त्यामुळे अँड्रॉक्लिसला त्या ठिकाणी आता वन्य पशूंच्या ताब्यात किंवा त्याच्यासमोर टाकण्यात येणार होतं. On the appointed date, the emperor arrived at the circus and took his place. The crowds cheered loudly. The trumpeters blew the trumpet and Androcles was brought into the arena. आता त्या ठिकाणी तो जो दिवस आहे, ठरलेल्या दिवशी त्या ठिकाणी तो सम्राट त्या ठिकाणी आला. त्याचबरोबर संपूर्ण क्राऊड जो होता, भडका जो होता किंवा जमाव जो होता, त्यांनी मोठ्याने चेअरअप केलं, अभिनंदन केलं, स्वागत केलं राजाचं. ट्रम्पेटर्सनी त्या ठिकाणी आपलं ट्रम्पेट वाद्य वाजवून त्या ठिकाणी त्याचं स्वागत केलं आणि अँड्रॉक्लिसला त्या ठिकाणी आणण्यात आलं. ही चेन्स वेअर अनबाउंड. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. त्याच्या ज्या चेन्स होते किंवा ज्या साखळ्या होत्या बांधलेल्या त्या सोडण्यात आल्या आणि त्याला आता समजून चुकलं की तो पूर्णपणे आता हताश झालेला होता, एकदम अशक्त झालेला होता, निराश झालेला होता, दुःखी झाला होता. कारण त्याला समजून चुकले होते आता हा आपला आयुष्यातला शेवटचा दिवस असणार. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोसियस लायन वॉज रिलीज्ड इन टू द एरेना. आणि दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी एका पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि त्यातून भयंकर असा दिसणारा जो काही सिंह आहे तो त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये पिंजऱ्यातून सोडण्यात आला. It had been kept hungry to make it more ferocious. Androcles was filled with fear, but he put up a brave front. आता त्या ठिकाणी त्याला जवळजवळ बरेच दिवस उपाशी ठेवलेलं होतं त्या सिंहाला की जेणेकरून जास्त तो चवतळावा, जास्त भयंकर वागावा म्हणून. आणि तो फार अँड्रॉक्लिस जो आहे तो भीतीने फार व्याकुळ झाला, घाबरून गेलेला होता, अतिशय भयानक असा प्राणी समोर पाहून. The lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring, but suddenly it stopped in its tracks. Then it moved slowly forward. आणि तो जो सिंह आहे तो अँड्रॉक्लिसला बघून त्या ठिकाणी उड्या मारत, छेपावत, आवाज करत, गर्जना करत त्यावेळी धावत सुटला. पण त्या धावण्याच्या धावपट्टीमध्ये तो एका ठिकाणी शांत उभारला आणि नंतर हळूहळू तो पुढे जाऊ लागला. ऑल इट्स रेड सीम्ड टू हॅव मेल्टेड. त्याचा जो पूर्ण राग आहे, द्वेष आहे, तो पूर्णपणे हळूहळू कमी होऊ लागला. अँड्रॉक्लिस सॉ दिस टू. ईच फ्रेंड रेकग्नाइज्ड द अदर. अँड्रॉक्लिसने पण बघितलं त्याच्याकडे आणि दोन मित्रांनी एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉक्लिस अगेन, बट वेन इट रीच्ड हिम it began to purr and rub its nose against him. Androcles hugged the lion. He wept with relief and joy. आणि सगळ्यासाठी एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट त्या ठिकाणी घडली. तो नंतर उड्या मारत त्या ठिकाणी अँड्रॉक्लिसच्या दिशेने गेला. तो जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी आपलं जे नाक आहे त्याच्या शरीराला घासायला सुरुवात केली. एक विशिष्ट आवाज त्या ठिकाणी करायला सुरुवात केला आणि अँड्रॉक्लिसने सुद्धा त्या लायनकडे बघून तो रडू लागला. त्याला दोन्ही प्रकारचं दुःख आणि आनंद हा झालेला होता. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच्ड दिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. जे प्रेक्षक जमलेलं होतं त्यामध्ये तो एम्परर सुद्धा त्याने ते दृश्य त्या ठिकाणी पाहिलं आणि सगळे आश्चर्यचकित झाले. People began to cheer Androcles and asked for the release. The emperor asked Androcles to explain the lion's strange behavior. सगळ्या लोकांनी अँड्रॉक्लिसचं जयजयकार केला आणि त्याला तिथून सोडून देण्याची मागणी केली. अँड्रॉक्लिसला त्या ठिकाणी त्या मास्टर एम्पररने सांगितलं, विचारलं की या सिंहाचं जे बिहेवियर आहे, वागणूक आहे, ती कशामुळे बदललेली ते एक्सप्लेन कर, म्हणजे स्पष्ट करून सांग असं सांगितलं.
When he heard the whole story, the emperor was also moved by the great gratitude and friendship between man and beast. आणि ही संपूर्ण स्टोरी, संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर तो एम्परर सुद्धा आश्चर्यचकित झाला की जी मानवामधली आणि या वन्य पशुमधली जी मैत्री आहे त्यामुळे तो अतिशय कृतज्ञ झाला. He ordered that Androcles should be set free. He would no longer be a slave. आणि त्यांनी आज्ञा केली की अँड्रॉक्लिसला सोडून देण्यात यावं. इथून पुढे तो मोकळा मुक्त असेल, त्याला इथून पुढे गुलाम म्हणून ठेवू नये. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. आणि त्या सम्राटने त्याला विचारलं, त्या राजाने त्याला विचारलं की तुला दुसरं गिफ्ट काय पाहिजे. तुला तर पहिली गोष्ट दिलेली आहे, तुला आता इथून कुठल्याही प्रकारे गुलामगिरी करण्याची गरज नाही, तुला मोकळं केलेलं आहे गुलामगिरीतून. दुसरी तुझी मागणी काय आहे किंवा तुला काय पाहिजे ते सांग. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी काही नको आहे मला. हा जो सिंह आहे त्याला तुम्ही काय करा, फक्त इथून मोकळं करा किंवा त्याला सोडून द्या. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि मग हे दोन मित्र अँड्रॉक्लिस आणि जो लायन आहे, सिंह आहे, हे दोन मित्र त्या ठिकाणी जंगलामध्ये परत जातात त्यांचं स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी. अशा प्रकारे ही जी स्टोरी आहे ती या ठिकाणी संपते आहे. थँक्यू व्हेरी मच.